रोज टोमणे ऐकायचे, रोज कोणाचे ना कोणाचे शब्द झेलायचे, रोज स्वतःला सांगायचं की सोडून दे, सोडून दे, जाऊ दे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र हो, जे लोक तुम्हाला आज विनाकारण त्रास देत आहेत ना, त्यांच्या आयुष्यातही एक दिवस असा येईल जेव्हा त्यांना कुणाची गरज पडेल. तेव्हा त्यांना कळेल की दुसऱ्याला त्रास देणं हे किती वाईट असतं. तुमच्यात काहीतरी आहे जे त्याच्याकडे नाहीये. तुमची शांतता त्याला अशांत करत असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्र हो, आंब्याच्या झाडावर दगड तेच मारतात ज्यांना आंबे हवे असतात. आरशासमोर उभे राहा, स्वतःकडे बघा आणि स्वतःला सांगा, मी एक चांगला माणूस आहे. माझी किंमत कुणाला आज कळत नसेल पण उद्या नक्की कळेल. मी हार मानणार नाही. एक दिवस तुम्ही इतक्या उंचीवर असाल की त्यांचे टोमणे तुमच्यापर्यंत पोहोचणार देखील नाहीत. लोक तुम्हाला आज टोमणे मारतायत ना, उद्या तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हीच लोक येतील आणि म्हणतील, थांबा, हा व्हिडिओ पुढे प्ले करण्याआधी मला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही चांगलं वागता, सगळ्यांचा विचार करता, कुणाचं काहीच वाईट करत नाही, पण तरीही तुमच्याच वाट्याला टोमणे येतात, तुमचीच चेष्टा होते, तुम्हालाच कमी लेखल्या जातं. आणि या सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, तुम्ही त्यावर काही बोलूही शकत नाही. मित्र हो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सहनशीलतेचा खरा अर्थ कळेल. आणि यापेक्षा महत्वाचं काय माहितीये का, जी लोक आज तुम्हाला कमी लेखतायत ना, ते उद्या तुमच्या समोर मान का खाली घालणार आहेत. टोमणे मारणारे लोक खरोखर काय करत असतात, आधी हे समजून घ्या की जी लोक तुम्हाला टोमणे मारतात ना, ते आतून स्वतः किती दुःखी असतात. खरंच विचार करा ना, एखादा माणूस जो स्वतः आनंदी आहे, ज्याचं आयुष्य व्यवस्थित चाललंय, तो कशाला दुसऱ्याला टोमणे मारेल. त्याला गरजच काय. टोमणे मारणारा माणूस म्हणजे आतून जळणारा माणूस असतो. त्याला तुम्ही कुठेतरी धोकादायक वाटत असता. तुमच्यात काहीतरी आहे जे त्याच्याकडे नाहीये. तुमची शांतता त्याला अशांत करत असते. तुम्ही कधी तुमच्या आजूबाजूला बघितलंय का हो, की एखाद्या शांत माणसाला बघून काही लोकांना खूप राग का येतो? कारण ते स्वतः शांत राहूच शकत नाहीत, ते समाधानी राहू शकत नाहीत. आणि तुम्ही शांत आहात, संयमी आहात, हे पाहून त्यांना हे सहन होत नाही. तुमचा संयम ही त्यांची वीकनेस एक्सपोज करत असतो. मग ते काय करतात, ते डरपोक आहेत म्हणून ते टोमणे मारतात, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. कारण तुम्ही त्यांच्या लेवलवर आलात तरच त्यांना बरं वाटेल. पण तुम्ही मात्र त्या लेवलला येतच नाही आणि हेच त्यांना सगळ्यात जास्त जळवत असतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्र हो, आंब्याच्या झाडावर दगड तेच मारतात ज्यांना आंबे हवे असतात. फळं नसलेल्या झाडावर कुणी दगड कशाला मारेल हो. तुम्हाला टोमणे मिळतायत म्हणजे तुमच्यात असं काहीतरी आहे जे लोकांच्या डोळ्यात खुपतंय आणि तुम्ही ते सहन करताय. म्हणजे ही तुमची वीकनेस नाहीये, तर ही तुमची ताकद आहे, ही तुमच्यातली सहनशीलता आहे. देव हे सगळं का होऊ देतो. आता तुम्हाला एक प्रश्न तर पडलाच असेल, जर मी चांगला आहे, मी चांगलं वागतो, तर देव माझ्या वाट्याला हे का आणतो, तो या लोकांना थांबवत का नाही. मित्र हो, हा प्रश्न खूप व्हॅलिड आहे आणि याचं उत्तर मी तुम्हाला एका छोट्या एक्झाम्पलने देतो. सोनं शुद्ध करायचं असेल तर त्याला आगीत टाकावं लागतं. आग त्या सोन्याला त्रास देते का, तर हो देते, पण ती आगच असते जी सोन्याला नष्ट करत नाही, तर ती त्या सोन्यातली अशुद्धी काढून टाकत असते. आणि मग जे सोनं बाहेर येतं ना, ते चमकतं, त्याची किंमत वाढलेली असते. तुमच्या आयुष्यातले टोमणे मारणारे हे जे लोक आहेत ना, ते म्हणजे ती आग आहे. देव तुम्हाला त्रास द्यायला ही आग तुमच्या आयुष्यात पाठवत नाहीये मित्र हो, हे लक्षात घ्या. तो तुम्हाला घडवण्यासाठी ही आग वापरतोय. या आगीतून जो माणूस बाहेर पडतो तो साधारण माणूस राहत नाही, तो चमकतो आणि त्याची किंमत वाढलेली असते. त्याला कोणीच इग्नोर करू शकत नाही.
आत्ता तुम्ही त्या आगीत आहात, पण हे कायमचं असणार नाहीये मित्र हो. देवाने तुमच्यासाठी एक वेळ ठरवलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही या आगीतून बाहेर याल ना, तेव्हा सगळं जग तुम्हाला फक्त बघतच राहील. या गोष्टीवर विश्वास ठेवा मित्र हो. सध्या तुम्हाला काय करायचं आहे मित्र हो? आता प्रॅक्टिकली बोलूया. टोमणे ऐकताना तुमच्या मनात काय चाललेलं असतं हो? की मी यांना जोरात उत्तर देऊ का? मी यांना त्यांची जागा दाखवून देऊ का? मी सगळ्यांसमोर यांचा पर्दाफाश करू का? बरोबर ना? बरोबर ना? पण इथे एक गोष्ट समजून घ्या मित्र हो. उत्तर दिलं की तुम्ही देखील त्यांच्याच लेवलला आलात. ते तेच करायला बघतायत. त्यांना तुम्हाला खाली खेचायचं आहे. तुम्ही उत्तर दिलात की त्यांना वाटेल, चला याला आपण डिस्टर्ब करू शकलो. पण या उलट जर तुम्ही शांत राहिलात तर तर त्यांना वाटेल, काय माणूस आहे, आम्ही याला एवढं बोलतो तरी याला काहीच फरक पडत नाही. ही शांतता तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे मित्र हो. पण शांतता म्हणजे कमजोरी नाहीये. शांतता म्हणजे माझ्याकडे तुम्हाला द्यायला वेळच नाहीये. मित्र हो, मला एक सांगा. एक विंचू समजा तुमच्या वाटेत आला, तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांच्याशी भांडणार का, की त्याला लेक्चर देणार? नाही ना. तुम्ही बाजूने निघून जाल. कारण तुम्हाला माहितीये याच्याशी एंगेज होण्यात काही एक अर्थ नाही. टोमणे मारणारे लोक म्हणजे ते विंचू आहेत. त्यांना तुमचा वेळ देण्याची काही एक गरज नाहीये. तुमचं तुम्ही बाजूने निघून जा. तुम्ही तुमचं काम करायला लागा. तुमचं ध्येय गाठा. एक दिवस तुम्ही इतक्या उंचीवर असाल की त्यांचे टोमणे तुमच्यापर्यंत पोहोचणार देखील नाहीत. पण मला खूप त्रास होतो, यासाठी काय करायचं? मित्र हो, मला माहिती आहे शांत राहणं सोपं नाहीये. टोमणे ऐकून गप्प बसणं छातीत घुसतं. रात्र रात्र झोप लागत नाही. मनात विचार फिरत असतात. मी मी काय चुकलो? मी एवढं चांगलं वागलो तरी माझ्या सोबतच असं का? कधी संपणार हे? हे सगळं फील होणं हे खूप नॉर्मल आहे मित्र हो, आणि हे खूप नॅचरल आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही देखील एक माणूस आहात, दगड नाही आहात तुम्ही. पण इथे एक गोष्ट करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या देवाशी बोला. मोठमोठी प्रार्थनाही नको किंवा कोणतं कसलं साहित्य घेऊन बसणंही नको. फक्त डोळे बंद करा आणि मनातल्या मनात त्या देवाला सांगा, देवा, आज खूप त्रास झाला रे, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझ्यासाठी काहीतरी चांगलं प्लॅन करतोयस हे मला माहिती आहे. मला ताकद दे उद्याचा दिवस फेस करण्यासाठी. फक्त एवढंच करायचं आहे. हे करायला तुम्हाला फक्त 2च मिनिटे लागतात. पण या 2 मिनिटातच तुमचं मन पूर्णपणे हलकं होईल. कारण तुम्ही एकट्याने हे दुःख कॅरी करायसाठी बनलेले नाही आहात. तो वरचा देव तुमच्या सोबत आहे. आणि जो देवासोबत आहे त्याचं कुणी काहीच बिघडू शकत नाही. शेवटी काय होणार आहे? आता मी तुम्हाला सांगतो की या सगळ्यांचा शेवट नक्की होणार कसा आहे. सिनारिओ नंबर 1, तुम्ही यशस्वी व्हाल. जे लोक तुम्हाला आज टोमणे मारतायत ना, उद्या तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हीच लोक येतील आणि म्हणतील, अरे, आम्ही तर नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवत होतो. हे होईल हे मला माहिती आहे. तर मित्र हो, या गोष्टीवर विश्वास ठेवा, हे नक्की होणार आहे. आता सिनारिओ नंबर 2, त्यांना पश्चाताप होईल. आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणसाला त्याच्या चुकाची जाणीव होते. जे लोक आज तुम्हाला त्रास देत आहेत ना, त्यांनाही एक दिवस कळेल की अरे, मी चुकलो, मला असं वागायला नव्हतं हवं. ती वेळ कदाचित उद्याही येईल, कदाचित 5 वर्षांनी येईल, किंवा कदाचित 20 वर्षांनी देखील येईल. पण ही वेळ येईलच. आणि त्या दिवशी तुम्हाला काही एक बोलावं लागणार नाही मित्र हो. तुमची शांतता, तुमचा संयम आणि तुमचं यश हे सगळं त्यांच्या समोर उभं राहील. आणि ते मात्र मान खाली घालतील. आता सिनारिओ नंबर 3, देव त्यांना दाखवून देईल. हे जग देवाचं आहे मित्र हो. इथे कर्माचा हिशोब होत असतो.
जे लोक तुम्हाला आज विनाकारण त्रास देत आहेत ना, त्यांच्या आयुष्यातही एक दिवस असा येईल जेव्हा त्यांना कुणाची गरज पडेल, आणि तेव्हा तेव्हा त्यांना कळेल की दुसऱ्याला त्रास देणं हे किती वाईट असतं. तुम्हाला बदला घ्यायची काही एक गरज नाहीये मित्रो. देव हिशोब करतो आणि बदला देखील तोच घेतो. तुमचं काम फक्त एवढंच आहे की तुम्ही तुमच्या वाट्यावर चलत राहा, चांगलं वागत राहा आणि बाकी सगळं या देवावर सोडून द्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्र हो, मला माहितीये की तुमचं आयुष्य सोपं नाहीये. रोज टोमणे ऐकायचे, रोज कोणाचे ना कोणाचे शब्द झेलायचे, रोज स्वतःला सांगायचं की सोडून दे, सोडून दे, जाऊ दे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र हो, चंदन तेव्हाच सुगंध देतं जेव्हा त्याला घासल्या जातं. तुम्ही जितके घासले जाताय ना, तितकेच तुम्ही सुगंधित होताय. तुमचा संयम वाढतोय, तुमचं चारित्र्य घडतंय, तुम्ही दररोज एक चांगले माणूस बनताय. जे लोक तुम्हाला आज घासत आहेत ना, त्यांना हे माहिती नाही की ते तुम्हाला चंदन बनवत आहेत, आणि चंदनाची किंमत ही नेहमीच जास्त असते. आज मी तुम्हाला एक छोटस काम देतो मित्र हो. आज रात्री झोपण्याआधी आरशासमोर उभे राहा, स्वतःकडे बघा आणि स्वतःला सांगा, मी एक चांगला माणूस आहे. माझी किंमत कुणाला आज कळत नसेल, पण उद्या नक्की कळेल. मी हार मानणार नाही. हे रोज करा मित्र, 30 दिवस करा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. आता तुम्ही लढ्यासाठी तयार झालेले असाल तर मला कमेंटमध्ये आय एम रेडी असं लिहून ते सांगा. यासोबत तुमचेही काही अनुभव असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. मला तुमचे कमेंट्स रेग्युलरली वाचायला खूप आवडतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला पाहून थोडंसं जरी बरं वाटलं असेल तर तुमच्या त्या देवाचं नाव देखील कमेंटमध्ये लिहा मित्र हो, ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, कारण तो देवच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. तुमची वेळ येते, फक्त थोडं थांबा. धन्यवाद मित्र हो.